नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीचं तुमचं जे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं होतं ते काही जिल्ह्यांचं मित्रांनो पोस्टपोन्ड करण्यात आलेलं आहे, म्हणजे मित्रांनो पुढे ढकलण्यात आलेलं आहे। त्याच्या परीक्षा होणार आहेत, परंतु मित्रांनो काय रिझन आहे, कशामुळे पुढे गेलेलं आहे, कुठल्या जिल्ह्यांचं आहे, कुठल्या जिल्ह्यांच्या परीक्षा आता तुमच्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि मित्रांनो आरोग्य सेविका या पदांच्या होणार आहेत, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं होतं। 10 जून पासून ते 21 जून पर्यंत तुमच्या परीक्षा होणार होत्या। याच्यामध्ये मित्रांनो ह्या नॉन पेसामधील जिल्ह्यांचा समावेश होता। तर आता सध्या मित्रांनो 3 तारखेला म्हणजे कालच हे परिपत्रक आलेलं आहे, परंतु साईटवरती मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल साईट पाहू शकता। जिल्हा परिषद रायगडच्या आज या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला भेटेल। ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय। हे मित्रांनो परिपत्रक महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने डायरेक्टली काढलेलं आहे। प्रति कुणाला पाठवले पहा, असोसिएट हेड IBPS कंपनी मुंबई जी आहे त्यांना पाठवलेले मित्रांनो। कुठून पाठवलेलं या ठिकाणी पाहू शकता, उपसचिव आस्थापना ग्रामविकास पंचायत राज विभाग यांनी पाठवलेलं आहे। तर मित्रांनो हे परिपत्रक जे आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात। हे लेटर जे आहे मित्रांनो या ठिकाणी IBPS ला पाठवलेलं आहे, परंतु तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी ही सूचना मित्रांनो काढण्यात आलेली आहे। पब्लिक सूचना जी आहे या ठिकाणी काढलेली आहे। तर IBPS ला लेटर काय पाठवलंय ते आपण नंतर पाहूयात, परंतु मित्रांनो पहा सूचना काय आहे, कुठल्या कुठल्या परीक्षा होणार आहेत। आता बिगर पेसा क्षेत्रातील या ठिकाणी म्हणजेच मित्रांनो कुठल्या नॉन पेसा तुमचं जे हे वेळापत्रक जाहीर झाले ते, तर 21 जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्यसेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे हे वेळापत्रक मित्रांनो तुमचं, तथापि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रांमध्ये म्हणजे ह्या नॉन पेसांच्या मित्रांनो जिल्हा परिषद आहेत बघा। या ठिकाणी या जिल्हा परिषदांची ही परीक्षा होणार होत्या, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी मित्रांनो रायगडचाही समावेश याच्यामध्ये आहे पहा। तर ह्या ज्या जिल्हा परिषद आहेत मित्रांनो यांचं जे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं पाहू शकता या ठिकाणी लिहिलेलं आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बिगर पेसा म्हणजे नॉन पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ह्या ज्या परीक्षा होणार होत्या तुमच्या ह्याचं जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं होतं याच्यामध्ये फक्त आणि फक्त मित्रांनो रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच जिल्हा परिषदांच्या परीक्षा सध्या होणार नाहीत मित्रांनो। तर याच्यामध्ये त्यांनी पुढे म्हटलंय उर्वरित 18 बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येईल याची नोंद घ्यावी। तर बघा फक्त मित्रांनो ह्या 3 जिल्हा परिषदेच्या परीक्षा होणार नाहीत, बाकी तुमची जेवढ्या पण परीक्षा आहेत याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मित्रांनो रायगड सोडून बाकी सर्वांच्या परीक्षा होणार आहेत। मग सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा ह्या परीक्षा मित्रांनो होणार आहेत। फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्या परीक्षा होणार नाहीत। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की पदवीधर निवडणूक जी आहे मित्रांनो त्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे काहीसा परिणाम जे आहे या ठिकाणी परीक्षांवरती होऊ शकतो मित्रांनो। तर ह्या परीक्षा मात्र मित्रांनो तेवढे जिल्हे सोडून होणार आहेत, बाकी जिल्ह्यांच्या परीक्षा जी आहेत तुमच्या या ठिकाणी आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे म्हणजे 10 जून ते 11, 12 त्यानंतर 13 अशा पद्धतीने 21 जूनपर्यंत ज्या परीक्षा आहेत त्या होणार आहेत। फक्त या 3 जिल्ह्यांच्या परीक्षा तुम्हाला होणार नाहीत मित्रांनो, बाकी 21 जिल्ह्यांच्या आहे ते वेळापत्रक आणि परीक्षा तुमच्या होणार आहेत। तर हे परिपत्रक मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट काढले पहा, IBPS ला हे पाठवलेलं लेटर देखील आहे। तर याच्यामध्ये देखील सेम तीच माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। बघू शकता या ठिकाणी प्रत माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी मुख्य अधिकारी जिल्हा परिषदचे या सर्व त्यांना देखील पाठवण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी IBPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये 1975 प्लस पुस्तकांचा या ठिकाणी प्रश्नांचा तुम्हाला समावेश पाहायला भेटेल। तर हे पुस्तक मित्रांनो फास्ट रिव्हिजनसाठी असणार आहे, जे की नवीन तांत्रिक अभ्यासक्रम या ठिकाणी 9 मे 2023 च्या GR नुसार आलेला आहे, ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष या पदांसाठी फास्ट रिव्हिजनसाठी IBPS
पॅटर्ननुसार तुम्हाला सर्व प्रश्न दिलेले आहेत. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य सेविका महिला, आरोग्य परिचारिका या पदासाठी देखील तांत्रिक नोट्ससाठी तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी पुस्तक हवं आहे. तर याच्यामध्ये देखील 1200+ प्रश्न असलेलं हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तक आहे. तर सध्या तुमच्या होणाऱ्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांच्या परीक्षा असतील, त्याचबरोबर येणाऱ्या पेसामधील किंवा नॉन पेसाच्या दोन्हीही परीक्षा असतील मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला वर्ल्ड जे तांत्रिक अभ्यासक्रम आहे, तांत्रिक प्रश्न जे आहेत त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतात. त्याचा जर अभ्यास करायचा आहे तुम्हाला, तर आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये 13,200+ प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. 2012 ते 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये 1200 तांत्रिक प्रश्नांचा, सराव प्रश्नांचा देखील समावेश करून एकूण टोटल 157 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. आरोग्य विभाग गट क व ड ची परीक्षा असेल किंवा वैद्यकीय विभागाची परीक्षा असेल किंवा जिल्हा परिषद आरोग्य विभागाची परीक्षा असेल, सर्वांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे. ही तिन्ही पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी लेखन संकलन केलेली कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील किंवा ऑनलाईन तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवरती देखील ऑर्डर करू शकतात. सध्याच्या सरळ सेवेच्या त्याचबरोबर जिल्हा परिषद पदभरतीसाठी उपयुक्त आहेत.